नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर जुलै महिना संपताच सणवाराला सुरुवात होते. विशेष म्हणजे श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. सगळेजण श्रावणाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. तर आता बघता बघता श्रावण महिन्यात संपणार आहे. म्हणजे 5 ऑगस्टला श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि 3 सप्टेंबरला श्रावण महिना संपणार आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची आपण खूप सेवा केलेली असते आणि श्रावणाचा शेवट हा श्रावणी सोमवारीच होणार आहे. म्हणजे सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या, पोळा अमावस्या असं म्हणून या 3 नावाने या अमावस्याला ओळखले जाते. तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला अमावस्या म्हणतात. प्रत्येक महिन्यातील अमावस्येला एक विशेष नावाने ओळखले जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते. पिठोरी अमावस्याला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून होणारा त्राससुद्धा दूर होतो. पिठोरी अमावस्या तिथी महत्त्व आणि काही उपाय जर आपण या दिवशी केले आणि कुणी फुकट दिलं तरी आपल्याला चुकूनही हे पदार्थ खायचे नाही. कुणी किती आपल्याला फुकट दिलं, तोंडात घास भरवत असले तरी देखील आपल्याला हे 2 पदार्थ खायचे नाही आणि आपल्याला ह्या वस्तू देखील खरेदी करायचे नाही. आयुष्यभर पश्चाताप होईल, गरिबी येईल, त्यासाठी आपण हा नेम पाळायचा आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा पिठोरी अमावस्या 2 सप्टेंबर रोजी आहे. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्याला पितरांना स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देतात. तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात बळीराजाच्या सोबत मित्र बैलाची विशेष पूजा केली जाते. या अमावस्याला दर्श अमावस्या देखील म्हटले जाते. पिठोरी अमावस्येचा आपल्याला या दिवशी अनेक उपाय करायचे असतात. आपल्याला कुणीही किती आग्रह केला, फुकट दिलं किंवा तोंडात घास भरवला तरी आपल्याला हे पदार्थ चुकूनही खायचे नाही. कारण की या अमावस्येला विशेष महत्त्व आहे. तांत्रिक क्रिया, काही उपाय, काही वाईट आपल्यावर करणारे उपाय त्याचा फरक अतिप्रमाणात होतो. त्यामुळे तुम्ही या अमावस्येला किती तुम्हाला आग्रह कुणी केला तरी हे पदार्थ खाऊ नका. यावर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या उदय तिथीनुसार सोमवार 2 सप्टेंबर रोजी येणार आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर रोजी पहाटे 6:48 पासून सुरू होईल. 2 सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 समाप्त होईल. तर पिठोरी अमावस्याचे महत्त्व काय आहे ते देखील आपण थोडक्यात बघूया. तर पिठोरी अमावस्या ही श्रावण अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे देखील म्हटले जाते. या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हटलं जातं. पिठोरी अमावस्याला गंगा नदीत स्नान केल्याने पापांची प्रायश्चित्त होते असं देखील म्हटले जाते. तर पिठोरी अमावस्याला व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात. 64 योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी खीर, पुरी, पुरणपोळी, साटोरी असे पदार्थ तयार करतात. व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य, दीर्घायुष्य, अपत्य होतात. पिठोरी अमावस्याला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. या दिवशी सायंकाळी 8 कलश स्थापित केले जातात. त्यावरती पूर्ण पात्रे ठेवून ब्राही, महेश्वरी, इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदळाच्या राशीवर 64 योगिनींचा आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो. पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आंघोळ करून त्यानंतर पांढरे कपडे घाला. तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनाची प्रार्थना करा. ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करा. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजावर लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे. त्यामुळे जीवनात सुख, दुःख आणि संकटे दूर होतात. तर अशा प्रकारे पिठोरी अमावस्याला आपल्याला हे उपाय करायचे आहे. पिठोरी अमावस्याला का बरं
देवींची पूजा केली जाते। म्हणजे जे कोणी त्यांना संतान प्राप्ती नाही ते उपवास देखील करतात। अखंड सौभाग्यासाठी देखील उपवास केला जातो। तर आपल्याला कुणी फुकट दिलं तरी आपल्याला अमावस्येच्या दिवशी कोणते पदार्थ खायचे नाही, चुकून या वस्तूंची खरेदी देखील करायची नाही, ते आपण बघणार आहोत। अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रियांना अतिशय महत्त्व आहे। जे कोणी काही तोडगे उपाय किंवा कुणाच्या वाईटासाठी करणी बाधा करत असतील तर ते अमावस्येच्या तिथीलाच करत असतात। कारण की याच दिवशी केलेले उपाय, काही करणी बाधा, काही जे इडापिडा आहे किंवा आपल्या घरामध्ये काही दोष निर्माण व्हावे किंवा आपला शत्रू असेल, जवळचा असेल, तरी देखील तो आपल्या घराचं वाईट व्हावं असं त्याला वाटत असेल, आपली प्रगती होऊ नये म्हणून काही तांत्रिक क्रिया करतात किंवा आपल्याला काही वस्तू खायला देतात। त्या आपल्याला चुकूनही अमावस्येच्या तिथीला खायच्या नाहीत। तर कोणत्या वस्तू ते आपल्याला देतात तर आपल्याला त्या पांढऱ्या वस्तू देतात। ज्या पांढऱ्या वस्तू आहे त्यामध्ये ते काहीतरी घालून आपल्याला खायला देतात। कारण की जे काही तांत्रिक क्रिया केलेलं आहे ते तर त्या पांढऱ्या वस्तूंमध्ये लवकर प्रभावी होतात। त्यामुळे त्या वस्तू आपण अमावस्येच्या दिवशी खायच्या नाही। उदाहरणार्थ फोडलेला नारळ किंवा आपल्याला जे पेढे मिठाई असतात ते देखील चुकून अमावस्येच्या रात्री कुणी फुकट आणून दिलं किंवा तोंडात घास भरवत असेल तरी देखील आपल्याला ते खायचे नाही। त्याचप्रमाणे अमावस्येच्या तिथीला आपल्याला चुकून दही देखील घरामध्ये खायचं नाही। आपल्याला दह्याचं सेवन देखील घरामध्ये करायचं नाही। त्याचप्रमाणे आपल्याला अमावस्येच्या तिथीला घरामध्ये लाल भोपळा, त्याचप्रमाणे वांगी असे हे 2 भाज्या देखील घरामध्ये अमावस्येच्या तिथीला खायच्या नाहीत। जो पांढरा भोपळा असतो त्याला दुधी भोपळा म्हटलं जातं, त्या भोपळ्याचं देखील आपल्याला या दिवशी सेवन करायचं नाही। या दिवशी दही देखील आपल्याला घरामध्ये खायचं नाही किंवा कोणी दिलं तरी आपल्याला दह्याचं सेवन करायचं नाही। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी चुकूनही या वस्तूंची खरेदी करायची नाही। घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुणी आपण वापरत असतो। समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मीही आली। केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत। गाढव हे तिचे वाहन असते। लक्ष्मी पूजनच्या दिवशी अलक्ष्मी निरसारण केले जाते। अलक्ष्मी ही अशुभाची व अदुर्भाग्याची, अपयशाची देवता मानली जाते। अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे। मात्र दक्षिण भारत अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे। अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुणी आणू नये असे सांगितले जाते। तर या दिवशी नवीन केरसुणी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते, तिचे नकारात्मक परिणाम होतात। त्यामुळे आपल्याला अमावस्या तिथीला हे देखील घरात लक्ष्मी म्हणजे केरसुणी आणि झाडू खरेदी करायचं नाही। त्याचप्रमाणे पूजेचं साहित्य, अमावस्येचा संबंध पितरांशी जोडल्याचा अनेक कथा आपल्याला आढळतात। कोणतीही अमावस्या असो, पितृ अमावस्या असो, कोणतीही अमावस्या असो, समोती अमावस्या असो म्हणून आपण ओळखले जाते। त्यामुळे या दिवशी शुभ कार्यानी काढणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते। असे केल्याने नकारात्मकता येते, शुभ कार्यात विघ्न येऊ लागतात। पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते। अमावस्येच्या दिवशी आपल्याला करावयाच्या पूजेचे साहित्य आपण आधीच आणून ठेवावे, त्या दिवशी आणू नये अशी मान्यता आहे। त्यामुळे आपल्याला पूजाचं साहित्य देखील या दिवशी घरात आणायचं नाही। अमावस्ये दिनी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे। त्यामुळे या दिवशी मांस, अंड, मटण अशा गोष्टी खरेदी करू नये, त्या घरात आणू नये असे सांगितले जाते। मंगल कार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज्य मानले जाते असं म्हटलं आहे। त्यामुळे या गोष्टी घरात आणणे किंवा त्याचे सेवन करणे नकारात्मक मानले गेले आहे। आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे अशुभ मानले आहे। त्यामुळे देवता नाराज होतात आणि आपले केलेले सत्कार्य पुण्य आपल्याला मिळत नाही। त्यामुळे अमावस्येच्या तिथीला आपण कधी मांसाहार, अंड, चिकन, मटण घरात आणू नये आणि घरातल्या कोणत्याही व्यक्तीने सेवन करू नये। त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी कणिक, धान्य आणू नये असे मानले जाते की तसेच धान्य या संबंध थेट लक्ष्मी देवीशी आहे। त्यामुळे पितृदोष लागू शकतो। अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आपल्या आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही, ते धान्य पितरांना समर्पित होते। अमावस्येला पितरांचे श्राद्ध विधी करतात। त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये, त्याआधी व नंतर आणले तरी चालेल असं म्हटलं जातं। त्यामुळे आपण जे पिंडदान करतो त्यासाठी कणिक वापरत असतो,
त्यामुळे आपण चुकूनही अमावस्येच्या तिथीला घरामध्ये धान्य किंवा पीठ आणू नये. अशा ह्या ज्या गोष्टी आहे त्या आपल्याला करायच्या नाही आहे. ते केल्याने आपल्या घराचे नुकसान होईल, आयुष्यभर पश्चाताप भोगावे लागेल, गरिबी येईल. त्यासाठी ह्या वस्तू हे नेम आपण पाळायचे आहे. कुणी आपल्याला फुकट काही दिलं तरी पांढऱ्या वस्तू, पांढऱ्या मिठाईंचं सेवन आपल्याला अमावस्या तिथीला, म्हणजे आता पिठोरी अमावस्या, समोती अमावस्या, श्रावणी अमावस्या आहे, त्यामुळे या अमावस्येला कितीही जवळचा आपला मित्र असेल तरी देखील आपल्याला त्याने फुकट कोणती वस्तू दिली तरी आपल्याला त्याचं सेवन करायचं नाही. म्हणजे जी पांढरी वस्तू आहे या दिवशी काही तांत्रिक क्रिया पांढऱ्या वस्तूंवर लवकर प्रभावी होतात. त्यामुळे आपल्या घराचे वाटोळ व्हावे किंवा आपल्या घराचं करणे बाधा किंवा आपले जे काही शत्रू आहे ते काही तांत्रिक क्रिया करतील. त्यामुळे कुणी किती आग्रह केला तरी पांढऱ्या वस्तूंचे सेवन तुम्ही करू नका. घरामध्ये लाल भोपळा, पांढरा भोपळा, वांगी या पदार्थांचं सेवन करायचं नाही. त्याचप्रमाणे तामसिक अन्न, मटण, चिकन, अंडी याचं देखील घरात सेवन करू नका. बाहेरील आणू देखील नका. त्याचप्रमाणे केरसुणी आणायची नाही. आपल्याला पूजेला लागणारं साहित्य, कणिक, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये केरसुणी किंवा झाडू आपल्याला अमावस्येच्या तिथीला खरेदी करायची नाही. अशा प्रकारे कोणत्या वस्तू खाऊ नये, कोणते 2 पदार्थ खाऊ नये, चुकूनही कोणत्या वस्तू खरेदी करू नका. याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.